नमस्कार फ्रेंड्स, मी वीरज चल्ला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलो टिटवाळ्यामध्ये आणि पेशाने डॉक्टर असलेल्या या सरांनी केले पोल्ट्री फार्म आणि त्याच्यापासून खूप त्यांचं नियोजन बघायला तर खूप सुसज्ज पद्धतीने केलं आहे आणि कमी खर्चामध्ये त्यांनी शेडचं नियोजन केलं आहे। सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोल्ट्री फार्म करायचं असेल तर संपूर्ण माहिती करणार, कारण ते पेशाने डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना आजाराबद्दल जर कुठली माहिती पाहिजे असेल तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप यांच्याकडे जवळजवळ 7,500 पक्षी आहेत, म्हणजे 7,500 कोंबडी आहेत आणि त्यांच्याकडे स्वतः हॅचिंगसुद्धा करतात, स्वतः पिल्लांचं प्रोडक्शनसुद्धा करतात। त्या ह्यांनी जी अंडी येतात ते त्याच अंड्यांपासून ते पिल्लं बनवून अंडीसुद्धा सेल करतात आणि अंड्यांपासून पिल्लं जी येतात, जर तुम्हाला नवीन पोल्ट्री फार्म सुरू करायचं त्यांना पिल्लं जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला पिल्लं भेटणार आहेत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही पोल्ट्री फार्म सुरू करणार असाल, त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे। सो व्हिडिओ आपण आता सुरू करूया आणि संपूर्ण माहिती आपल्या या ब्लॉगमध्ये भेटणार आहे। सो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, असेच छान छान फार्मिंगवरचे व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती बघायला भेटतील। हां सर, ओके। हाय, मी डॉक्टर प्रशांत पावशे। हे जे फार्म आहे लोकेटेड आहे टिटवाळ्यामध्ये जसं की आपलं गणपतीचं मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे टिटवाळा। तिथून तुम्हाला एक गोविली नाका इथे यावं लागेल, तिथे हा फार्म आहे 700-800 मीटरवरती मेन रोडलाच आहे। इथे साधारणपणे आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा इथे 7,500 पक्षी आहेत करंटली, लहान मोठे सगळे मिळून। तर पेरेंट स्टॉक वगैरे तुम्हाला मी आता थोड्या वेळात माझ्याकडे जी माहिती आहे ती सगळी माहिती ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो। हा ब्रूडिंग एरिया 15 दिवसात आहे ना, 1 महिन्यापर्यंतचा पक्षी आहे ना तुम्हाला या भागामध्ये ठेवला जातो। असं बघाल तर माझ्याकडे ना वेगवेगळे सेक्टर्स आहेत, एक हा बॅच आहे, इथे बॅच आहे, इकडे बॅच आहे, कारण का वीकली माझ्याकडे ना पिल्लं येतात, कळलं आहे का? वीकली पिल्लं येतात वरती। आम्ही थोडे मोठे ठेवतो, 1.5-2 महिन्याचा पिल्लं हा वरती जातो, त्याच्यानंतर मग तो बाहेर जातो, कारण का एकदा का त्यांची इम्युनिटी पूर्ण डेव्हलप झाली तर तुम्ही वरती उठून पण व्हिडिओ घेऊ शकता। तर एकदा का त्यांची इम्युनिटी तयार झाली तर त्यांना आपण आहे ना पूर्णपणे बाहेर सोडू शकतो, कळलं का? मग बाहेर सोडल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा दाना बाहेरचा काही कुठलाही करायचं नाही, कारण का जर तुम्हाला फ्री रेंज पोल्ट्री वापरायची आहे तर फ्री रेंजसारखंच फीड वापरायचं आहे, कळतं आहे का? नाही तर त्या पोल्ट्रीमध्ये गावठीपणा येणारच नाही, कळतं आहे का? बंदिष्ट पाळायची नाही आपल्याला, पण काही काळ जो असतो, जो ठराविक पिरियड असतो हा खूप जास्ती असतं। इथे कोंबडी नाही उब द्यायला त्यांना, मग त्यांची ब्रूडिंग होणं खूप गरजेचं आहे, कळतं आहे का? कोंबड्याचं खाली असतं ना तर ब्रूडिंग टाईम असतं आणि हा थंडीचा हे टाईम आहे, तर त्यांना ब्रूडिंग होण्यासाठी 1 ते 1.5 महिना द्यावाच लागतो। साधारणपणे ब्रूडिंग फेज इज 21 डेज। पण एवढ्या सगळ्या आपण जेव्हा स्केलला वाढवतो त्या स्केल आणि क्वांटममध्ये, कारण का फार्मिंग करतो आणि आपण ऑर्गनाइज फार्मिंग करायचं ठरवलं तर त्या स्केल आणि क्वांटममध्ये तुम्हाला त्यांना ब्रूडिंग जास्ती वेळ द्यायचं, कारण का तुम्हाला रिझल्ट बेटर पाहिजे। यू डोंट हॅव टू कॉम्प्रोमाइज समथिंग, कळतं आहे का? तर त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने वाढवायचं आहे त्यांना। आपल्याकडे 1 दिवसाचा पक्षीपासून 1 हफ्ता 2 हफ्ता असे वेगवेगळ्या रेंजमध्ये पूर्ण 2.5 महिन्यापर्यंतचे पिल्लं तुम्हाला भेटतील। आपण आता जी पिल्लं बघतो ते 1 दिवसाचे आहेत। सर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही हॅचिंगपासून सगळं प्रोडक्ट तुमच्याकडचंच आहे, म्हणजे फर्स्ट डे पासून अगदी पूर्ण कोंबडी शेवटपर्यंत? त्याचं रिझन असं आहे की मी बाहेरची अंडी आणून बघितली, बाहेरच्या अंड्यांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची मला शाश्वती भेटली नाही। मी सोलापूरवरनं आणली, नाशिकवरनं आणली, इतर भागातनं आणली, ह्याच्यामध्ये कुठली गॅरंटी नाही भेटत आपल्याला, कारण का आपल्यापर्यंत येताना तो अंडा कसा आहे, तो पेरेंट स्टॉक कसा आहे, त्या पेरेंट स्टॉकला काय आजार असेल तर त्याच्याने पण आपल्याला नुकसान होतं। तर तो पेरेंट स्टॉकचा आजार बऱ्याचदा आहे ना इकडे येतं, कळलं का? तर त्याच्यामुळे मी असं माझं स्वतःचा वैयक्तिक 17,000 पिल्लांचा लॉस करून घेतलाय। तर त्याच्यानंतर मला कळलं का जोपर्यंत आपला स्वतःचा पेरेंट स्टॉक नाही तोपर्यंत काय नाही, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना ते स्वतःचा पेरेंट स्टॉक बनवणं गरजेचं आहे। अगर समजा आपण हा ब्रूडिंग आपल्याला स्टेज आपल्याला नाही करायचं आहे, आपल्याला बॅच वाईज विकायचे, तर आपण दुसरीकडनं छोटी पिल्लं घेतली आणि विकली तर ते पण एक हे बेटर राहतं। पण अंडे जर कुठे घ्यायचं तर त्या अंड्याची शाश्वती असणं खूप गरजेचं आहे आणि अंडे आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये गॅरंटी वॉरंटीमध्ये येत नाही, बरोबर? आणि सर समजा ती 3-4 दिवसाहून जास्तीची अंडे असतील तरी त्यांची हॅचिंग जी पर्सेंटेज आहे तो कमी होऊन जातो। 5 ते 7 दिवसाच्या आतलाच अंडा पाहिजे असतो आणि ज्या प्रमाणामध्ये मी लावतो, ज्या स्केलमध्ये मी लावतो, मला 5 ते 7 हजार अंडी हा एका हफ्त्याला लागायची लावायला, त्या प्रमाणामध्ये गावठी अंडी भेटणं एका जागेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणांना त्याला वेळ जातो, कारणं वेगवेगळे असतात फेलियरची। तर ही सगळी कारणं आपल्याला स्वतःला शोधावी लागतात आणि समजावी लागतात। ते चुका केल्याशिवाय समजत नाही। मी त्या केल्या तर मी असं सांगेन की तुम्ही त्या चुका करू नका, कळतं आहे का? आता इथे बघा जसं ब्रूडिंगला आपण ठेवलं तर यांचं टेम्परेचर किती मेंटेन करायचं, तो डिवाइस प्रत्येक ब्रूडिंग याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर ह्युमिडिटीचा करायचा, त्या हिशोबाने कमी लाईट जास्ती लाईट करायची असते,
कळलं. त्यांना पाणी वगैरे हे सगळं तुम्हाला त्या हिशोबाने मेंटेन ठेवायचं आहे. यांना किती 30 ग्राम 40 ग्राम फीड आहे ना, हे 1 दिवसापासून तर 1 महिन्यापर्यंतचा पिल्लू तेवढं खातं, तर तेवढं आपल्याला सगळ्याला करायचं आहे. आता हा बॅच माझा कालच आहे ना, पूर्ण माझ्याकडनं 2,500 पक्षी गेले, तर हे एका दिवसाचे. तर हा 2 ते 3 दिवसाचा माझ्याकडे आहे जो पिल्ला आहे. तर याच्यामध्ये आता ही एवढीच राहील, तर त्याच्यामध्ये पण मला आता लगेच उद्या दुसरी निघतील माझ्याकडे. तर हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. वन्स यू गेट इन टू इट, तुम्हाला एक कंटिन्युअस प्रोसेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कळतं आहे का? तर तुमच्याकडे जर मी तर असं सांगेन की तुमच्याकडे पहिले पेरेंट स्टॉक डेव्हलप केले तर खूप जास्ती चांगलं. अगर तुम्हाला डायरेक्ट कटिंगचंच विकायचं तर तुम्ही पिल्लं घेऊन डायरेक्ट विकली तरी चालतील वाढून, अलग लक्षात, जर पेरेंट्स नाही ठेवायचे झाले तर तुम्हाला. नमस्कार सर, आपण आता फार्म जो बघतोय, ह्या फार्मवरती सर तुमचं पहिलं नियोजन असतं शेडचं नियोजन, तर तुमचं शेडचं नियोजन कसं आहे? शेडचं नियोजन आहे ना, माझं सगळ्यात पहिले तर हे का पक्षाची रिक्वायरमेंट काय त्या हिशोबाने शेड बनवलेलं आहे. पक्षाची रिक्वायरमेंट पहिलं तर त्याला ड्राय कंडिशन्स लागतात, तर ड्राय कंडिशनच्या हिशोबाने त्यांना एक तर उंच जागे बनवलं आहे, किंवा जर जागा उंच नाही तर त्याला कोबा करून उंच करून घेतलं आहे. सेकंड, ह्या ज्या गावठी कोंबड्या आहेत तर यांना मला असं कम्प्लिटली 24 तास शेडमध्ये ठेवायचं नाही, तर त्याच्यासाठी मी यांना पक्के शेड्स बनवले नाहीत. तुम्ही बघाल तर मी सगळे आहेत ना जुगाडू पद्धतीने, ॲक्च्युली जुगाड नाही बनवू शकत, हीच एवढीच रिक्वायरमेंट आहे. तर त्याच रिक्वायरमेंटच्या हिशोबाने मी त्यांना बनवलं आहे. खर्च किती आहे, त्यांना 10 टाइम्स जास्ती लागेल तोच शेड बनवायला गेला, तर 10 टाइम्स कमी खर्चामध्ये तो शेड बनलेला आहे आपल्याला. तर त्याच्या हिशोबाने आपण केलेलं आहे. तर मग शेडचं रिक्वायरमेंट, आता पिल्लांच्या शेडचं रिक्वायरमेंट वेगळं आहे, अडल्टचं शेडचं रिक्वायरमेंट वेगळं आहे. तोच तो 3 महिन्याचा जो अडल्ट आणि यांच्यामधला पक्षी आहे त्याच्या शेडची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर प्रत्येक कोंबडीच्या ज्या शेडची रिक्वायरमेंट एज वाईज आहे ना ती डिफर करते. जसं आता लहान पिल्लं असेल तर त्याला तूस वगैरे लागेल, तर ती ते जागा जी आहे ती घट्ट खालची लागणार आहे, बरोबर आहे का नाही, आणि ती क्लीन होता आलं पाहिजे. तर तो जो बेस आहे तो मला हार्ड पाहिजे. माझ्या ज्या या नॉर्मल कोंबड्या आहेत, गावठी कोंबड्या आहेत, त्या गावठी कधी होतील, त्यांना थोडी ना आपल्याला कॉन्क्रीटवरती वाढवायचं, त्यांना फक्त तुम्हाला जागा सुखी असली पाहिजे. तिथे आतमध्ये मचान वगैरे बांधून, आतल्या साईडला पण बांबू वगैरे बांधून त्यांना वरती बसतील असं त्यांना नियोजन केलेलं आहे. आणि खालची जी जागा आहे ती अशी नॉर्मल मोकळी सोडलेली आहे. तर त्याच्यामुळे तुमचा खर्च तुम्हाला कुठे कुठे वाचता येईल हे तुम्हाला बघायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे फर्स्ट डे पासून जी पिल्लं आहेत ती अगदी कोंबडी तयार होईपर्यंत, अंडी देईपर्यंत, पूर्ण. आणि तुमचे स्वतःची हॅचिंग मशीन असल्यामुळे तुम्ही स्वतःची जी अंडी आहे ती हॅचिंग करून त्याच्यापासून प्रोडक्शन नवीन निर्माण करताय आणि डायरेक्ट कोंबडी सेल करताय मोठी करून तिला. माझ्याकडे 1 दिवसापासून तर पूर्ण कटिंग पर्यंतचं सगळं पक्षी मी हे त्यामध्ये तयार करतो. माझ्याकडे आता 1 दिवसाचा पण पक्षी घेतात, 1 हफ्त्याचा घेतात, 2 हफ्त्याचा घेतात, महिन्याचा घेतात, कोणी 2.5 महिन्याचा पण नेतो. ज्याची जशी रिक्वायरमेंट हो तसा नेऊ शकतो. ज्याला नवीन चालू करायचं आहे आणि त्याला कमी त्रास पाहिजे त्याला, कारण का ब्रूडिंगची रिक्वायरमेंट ही स्टार्टिंगला जास्ती असते. कोंबडीची जी आपल्यावरती डिपेंडन्सी असते ती 1.5 महिन्यापर्यंत असते, त्याच्यानंतर तिची डिपेंडन्सी आपल्यावरती कमी होऊन जाते. मग हीच तर हाच फरक आपल्याला बॉयलर आणि गावठी चिकनमध्ये भेटेल तुम्हाला, गावरान याच्यामध्ये भेटेल. आणि जर सर तुमच्याकडे जी पिल्लं आहेत ही तुम्ही किती दिवसांचं सेपरेट करता, म्हणजे जी बॅच बनवताय ती किती दिवसांची बनवली म्हणजे बॅच? माझे दर वीकला माझ्याकडे हॅच होऊन माझ्याकडे येतात. माझ्याकडे हॅचिंग मशीन आहे, एक्स नंबरची आहे, समजा 20,000 अंड्यांची आहे, तर मी एक साथ 20,000 अंडी लावत नाही, मला भेटत पण नाही. तर माझ्याकडे माझं स्वतःचं करंटली हफ्त्याला मी 3,500-4,000 अंडी करतो, तर तेवढी अंडी मी दर वीकला लावतो. तर प्रत्येक वीक वाईज बॅच असतात. तर मग त्याच्यावरनं मला कळतं का बाबा हा 1 हफ्त्याचा आहे, हा 2 हफ्त्याचा आहे पक्षी, हा 3 हफ्त्याचा आहे. याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये म्हणजे खूप अनसायंटिफिक पण नाही आणि खूप सायंटिफिक रॉकेट सायन्स पण नाही. ते तुम्हाला त्या पद्धतीने ठेवावं लागतात. मग त्याच जेव्हा देताना मला कळतं का बाबा हा 4 महिन्याचा, हा 4.25 महिन्याचा, हा 4.5 महिन्याचा, मला पक्षी कुठला काढायचा, 4.5-5 महिन्याचा आधी काढायचा आहे, कळतंय. मग मी विकायला तोच टार्गेट करेल. बरोबर आहे का नाही. मला जर तुम्ही आता आले तर माझ्याकडे समजा तुम्हाला 1 दिवसाचा हवा आहे, तर मी तुम्हाला सांगेल अमुक दिवशी माझं मंडेला हॅचिंग होते, तुम्ही मंडेला येऊन जा, तुम्हाला ट्यूजडेला तुम्हाला 1 दिवसाचा पक्षी भेटेल जो की वॅक्सिनेटेड असेल. त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं डिस्ट्रीब्युशन आणि डिफरन्शिएशन करावं लागतं. ओके, म्हणजे प्रत्येक जे आणि अंडी देण्याचे त्यांच्या सेपरेट तुम्ही ठेवता, म्हणजे अंडी जी देणार आहे पेरेंट स्टॉक आहे हा वेगळा मेंटेन ठेवला जातो. पेरेंट स्टॉक हा वेगळा मेंटेन ठेवला जातो, त्यांचं संगोपन वेगळं आहे. प्रत्येक जो पर्पस ड्रिव्हन आहे ना, पर्पस त्या कोंबडीचं काय, जर तिचं मीट प्रोडक्शन आहे तिला पूर्णपणे खुल्लं सोडा. जर तिला एक प्रोडक्शन आहे तर तिला शेवटचं जे 4-4.25 महिने झाले जेव्हा ती अंड्यावर यायला सुरू होते 4.5 महिन्यापासून, त्या टायमापासून तिला तुम्ही बंदिस्त करा.
फक्त तिचं प्रोडक्शन पेरेंट्सचा एक प्रोडक्शनसाठीच असलं पाहिजे. मग तिला आहे ना तुम्ही लेअर फीड टाका, कारण की त्याच्यामध्ये एक तर तुम्ही लेअर स्वतः बनवा तुमच्या इथे किंवा तुम्ही लेअर मार्केटमधनं घ्या. स्वतः बनवलं तर 30% कॉस्टमध्ये फरक येईल. त्याचे इन्ग्रेडियंट्स वाटलं तर मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण लेअर तुम्ही जर सध्या तुमच्याकडनं अगर 30% तुम्हाला जर वाचत असेल स्वतः बनवले तर तुम्ही ते स्वतः बनवा. खूप काय कॉस्टली नसते मर्चंट, किंवा मग ते बाहेर न घ्या. त्याच्याने काय होईल का त्यांना जो ॲड्युकेट क्वांटिटीमध्ये जो न्यूट्रिशन लागतो तो न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे. त्या चक्करमध्ये तुम्हाला ती कोंबडी 2 अंडे जास्ती देईल आणि ती बाहेर नाही फिरली तर तिची एनर्जी रिक्वायरमेंट आहे ही पण कमी राहील आणि एनर्जी वेस्टेज पण कमी राहील. तर एकसाठी जे लागतात त्यांना तुम्ही थोडा 4.25 महिन्यानंतर त्यांना बंदिस्त करू शकता. तोपर्यंत त्यांना मोकळं सोडू शकतात. तोपर्यंत त्यांची रिअरिंग कॉस्ट आहे ही कमीच ठेवा. जेवढी कमी ठेवाल कॉस्ट तेवढा तुम्ही समोरच्याला कमीमध्ये द्याल, तेवढा तो लवकर घेईल. आणि जेवढा समोरच्याला कमी द्याल तेवढा तो गिरायकाला कमी देईल. आणि त्याच्यामध्ये ही चेन जी आहे ही मेंटेन राहील. कळतं आहे का? आणि त्याच्यामध्ये आपलं प्रोडक्शन सर्क्युलेशन इंडस्ट्री ही पूर्ण व्यवस्थित चालतं आहे. गावठी म्हणून तुम्ही 700 रुपयामध्ये विका 800 रुपयामध्ये विका याला काय अर्थ नाही. बरोबर. सर ही जी जात आहे कोंबडीची ही तुमच्याकडे कोणती आहे? म्हणजे माझ्याकडे प्युअर ब्रीड आहे आणि कसं आहे प्युअर ब्रीडच्या मी वेगवेगळ्या जाती तयार केलेल्या आहेत. माझ्याकडे जे कोंबडे आहेत ते प्युअर ब्रीडचे आहेत आणि कोंबड्या आहेत त्या पण प्युअर ब्रीडच्या आहेत आणि काही गावा साईडने आणलेल्या आहेत. तर त्या ज्या आपण म्हणजे मालशेज घाटाच्या जवळ असल्यामुळे तिकडनं आपण आणतो आणि हे आपण तयार करतोय. आता मी माझ्याकडेच एक जात तयार करायला घेतली आहे ज्याचे आता 3 जनरेशन झालेले आहेत. तर मग येणाऱ्या काळामध्ये मी त्याचं नाव पण देईल. तर त्या जातीविषयी डिस्क्रिप्शन वगैरे मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये मेन्शन करून देईल. ओके. आणि साधारण जी कोंबडी आहे किती दिवसानंतर अंडी द्यायला सुरुवात करते? साधारणपणे 4.5 ते 5 महिने. ओके. गावठी असेल तर तुम्हाला 4.5 महिन्यामध्येच अंडी देणार. तुम्ही कोणी कितीही बोलला जर ते 4-4.25 महिने 4.5 महिन्यात अंडे देते साधारणपणे 5 महिने पकडून चला. आणि साधारण ॲव्हरेज किती असेल तरी अंडी? गावठी कोंबडी ही 12 ते 13 अंडे देणार. ओके. त्याच्याहून जास्ती अंडे देणार नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 जनरेशन वेगवेगळ्या जातींचे जर तुम्ही ट्राय केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे अंडे वाढतील पण खूप जास्ती नाही. याच तुम्ही जर इतर जातीच्या वापरल्या तर ते तुम्हाला कमीत कमी नाही बोललं तरी पण 23-24 अंडे देतात. पण मग हाच फरक आहे. जर आपण देतोय तर समोरच्याला सांगून द्या तुम्ही कोणतं जात देताय. जर तुम्ही जे सांगून नाही देतोय तर या इंडस्ट्रीमध्ये तसं चिटिंग करू नका. बरं. आणि साधारण ही जी अंडी दिल्यानंतर किती दिवसाचा पिरियड असतो त्याच्यामध्ये ते अंडी देत नाहीत? म्हणजे आता 12-13 दिवस नाही झालं तर एक 17-18 दिवस ती कोंबडी 12-13 दिवस दिले तर 17-18 दिवस ती खुडूक राहतेच. बरोबर. कळलं का? आता मी कोंबडी बसवत नाही त्याच्यामुळे माझा खुडूक हा एवढ्याच काळाचा असतो. मी जर कोंबडीला बसवलं डायरेक्ट माझ्याकडे हॅचरी असल्यामुळे माझी अंडी मी डायरेक्ट हॅचरीमध्ये टाकतो. तोच जर मी जर कोंबडीला बसवलं तर तो माझा खुडूक जो आहे तो 1.5-2 महिन्याचा जाईल. 21 दिवस त्यांना हॅच करण्यामध्ये 21 महिन्यापर्यंत तर कोंबडी स्वतःबरोबर घेऊन फिरतेस. त्याच्यानंतर पण घेऊन फिरली तर मग तो तेवढा पिरियड फुकट गेला आणि तेवढं त्यांना फीड देत राहिला. बरोबर. आणि ही जी म्हणजे कोंबडी आहे ही साधारण हिचं लाईफ किती असतं? म्हणजे शेल्फ लाईफ वेगवेगळं आहे. आता कटिंगवाली कोंबडीला आपण लवकरच काढून टाकतो बरोबर आहे. अंड्यावाली कोंबडी आपण साधारणपणे ना 15 ते 16 महिने ठेवतो. ओके. आलं लक्षात? कोंबडा आपण जास्त वेळ ठेवू शकतो पण त्याला पण मग त्याचं स्पर्म प्रोडक्शन ह्या सगळ्या इतर गोष्टी आहे त्याची फर्टिलिटी रेट कमी होत जाते. कळतंय का? शेल्फ लाईफ अशी 2-2.5 वर्ष पण जाते कोंबडीची. पण जर बघायला गेलं तर त्यांचं जर ऑप्टिमम प्रोडक्शन टाईम आहे हे एवढंच राहतं आणि त्या ऑप्टिमम प्रोडक्शन टाईममध्येच आपल्याला त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. सर साधारण आता तुमच्याकडे 7,500 पक्षी आहेत तर ह्यांचं जे फूड नियोजन आहे फीड नियोजन कसं केलं जातं? म्हणजे तुम्ही माझं जे आहे लेअरवाल्यांना मी आहे ना 70-30 प्रोपोर्शनमध्ये त्यांना आहे ना फूड देतो. 70% लेअर आणि 30% साधा आपलं जे गहू वगैरे इतर देतो. जे 1 महिन्यानंतर 1 महिन्यापर्यंतच आहेत त्यांना आपण स्टार्टर फीड देतो 21 डेज. त्याच्यानंतर आपण तो कमी करत घेतो आणि 1.5 महिन्यापासून आपण जे आहेत त्यांना नॉर्मल 1.5 ते 4.25 महिन्यापर्यंत त्यांना आपण नॉर्मल फीडवरती चालवतो. जे की गहू असेल, बाहेरनं भेटलेला भाजीपाला असेल किंवा लेफ्टओव्हर मच्छीचा असेल, मार्केटमधनं जाऊन घेऊन येणं या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांना भाजीपाल्यावरती यांना सगळ्यावरती त्यांना आपण चालवतो. कारण की तेव्हाच ते गावठीपणा त्याच्यामध्ये राहील आणि त्याच्यामधला तो हे मेंटेन राहील. अदरवाईज मग काय होईल तुम्ही त्यांना नुसतं कंटिन्यूस फीड देत राहिले तर मग ते तुम्हाला परवडणार पण नाही आणि त्यांच्यामध्ये तो चपलपणा गावठीपणा राहणार पण नाही. कारण का ते जे असतं ते वेट गेन करण्यासाठी असतं, पिल्लं उठण्यासाठी असतात. जेव्हा त्यांचा जास्ती रिक्वायरमेंट आहे, जेव्हा त्यांची डिपेंडन्सी काय बोलतात त्याला कन्स्ट्रिक्टेड वातावरणावरती असते त्या टायमाला फक्त त्यांना तो फीड देणं आहे. अदरवाईज तो फीड त्यांना देणं नाही आहे. ओके. आणि जी हे मुक्त संचार करतो हे मुक्त संचार करण्याचे फायदे काय काय असतात? मुक्त संचार करण्याचे फायदे असे
असं बघायला गेलं तर व्हेरायटी तुम्ही बोलू शकता. पहिलं तर यांच्यामध्ये ना 4 वॅक्सिन सोडून जास्ती काही जात नाही. यांना बाकी अँटीबायोटिक्स वगैरे काही द्यायलाच लागत नाही, बरोबर आहे. यांची इम्युनिटी हाय असते, त्याच्यामुळे यांचा जो हाडाचा जो मिनरलायझेशन आहे त्यांच्यामध्ये कॅल्शियम जास्ती भेटेल. कारण का मिनरलायझेशन आणि रिमिनरलायझेशन प्रोसेस हा ना चालताना आपल्यामध्ये जास्ती होतं. दगडं लागणं, उड्या मारणं, या प्रोसेसमध्ये जर तुम्ही सायंटिफिकली ऑब्झर्व केलं तर मिनरलायझेशन होत राहतं. त्यामुळे कॅल्शियम कंटेंट पण जास्ती भेटतं तुम्हाला, कळलं. आणि त्यातल्या त्यात त्यांचं विटामिन बाकी इतर जे कंटेंट असतं ते पण तुम्हाला चांगलं भेटतं. ओके. सर जर नवीन कोण पोल्ट्री फार्म करत असाल तर तुम्ही त्याला काय ॲडव्हर्टाईज कराल की बाबा ही चुकी तू करू नकोस? असं चुकी नाही म्हणता येणार. मी सांगेल का इनिशियल स्टेजमध्ये काही गोष्टी काय बोलतात त्याला अवॉइड करा. चुकी केल्याशिवाय तुम्ही कोणती गोष्ट शिकत नाही. बरोबर. आणि असं कुठलं धंदा नाही ज्यात तुम्ही चुकी करत नाही. बरोबर. किंवा असं कोणी नाही ज्यांनी चुकी केलेली नाहीये. तर चुक्या होतच राहणार. दॅट इज अ लर्निंग प्रोसेस. बघ, कळतं का? हा एक प्रोसेस ड्रिव्हस इंडस्ट्री आहे. का असं तर नाही की कुठून घेतलं काय आणि तिथे ठेवलं अशातल्या भागात नाही. काही गोष्टी अवॉइड केल्या जातात. जसं की मी तुम्हाला सांगेल, जर कोंबड्यांना आजार लागला तर त्यांना बरं करण्याच्या ऐवजी त्यांना पहिले सेपरेट करा. 1, 2 त्यांना सकाळ संध्याकाळ त्यांचं ऑब्झर्वेशन करा, ह्यांच्यामधनं कोणी आजारी दिसतं का नाही. बिकॉज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बिंग अ डॉक्टर आय वुड ऑलवेज सजेस्ट ट्रीट द डिसीज ॲट द अर्लिएस्ट, ना की जास्ती. एक कोंबडी आहे ना सकाळी जर इन्फेक्टेड असेल तर संध्याकाळपर्यंत ती 10 ते 12 कोंबड्यांना इन्फेक्ट करेल. तर तसं नका करू. तर मी ते सांगेल का डिसीजला तुम्ही लक्ष द्या. आणि सेकंड थिंग, त्यांच्याकडे त्यांना सुख ठेवा जेवढा जमेल तसं, पण जास्ती औषधांच्या मागे पडू नका. कुणी कितीही सांगितलं तुम्हाला हे औषध द्या, ते औषध द्या, हे मिक्सिंग करून द्या, याच्याने अंडे वाढतात, काय नाही. नॅचरल पद्धतीने जेवढे अंडे यायचे ते येणारच आहे. कळतं आहे का? तुम्ही काही केलं तर हां बाबा चांगलं खाणं दिलं तर उत्तम दर्जाचं, तर थोडंसं एवढंच आहे का एखाद दुसरा अंडा वाढेल. पण त्यांना चुना टाका, हे करा, ते करा, अशा याच्यामध्ये अंडी वाढत नसतात. कळतं आहे का? हळद, चुना, बाकी असं बरंच काय काय सांगतात. 17 जागेनं 17 तुम्हाला कॉल्स भेटतील. आणि डिसीज प्रोग्रेशन, डिसीज आयडेंटिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही बिलकुल चुकू नका. तर तुम्हाला जर वाटतच असेल काय तर तुम्ही त्याचे बघा का डिसीजचे कुठले कुठले काय लक्षण आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. ते कसे शी करतात त्याच्यावरती लक्ष द्या. कारण ते पातळ करतायत, रेडिश करतायत, तर तुम्हाला त्या हिशोबाने त्यांना त्या हिशोबाने वॅक्सिनेशन करणं आहे. आणि सगळ्यात पहिलं तर त्यांना त्या कोंबड्यांपासून एक वेगळ्या याच्यामध्ये सेटअपमध्ये टाकणं आहे. ओके. अजून काय क्वेश्चन असतो तुमच्या माहितीने? आणि शेड जेव्हा तुम्ही करता, हा बेसिकली हा जेव्हा बिझनेस करताना एवढं बघा का तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये कसं कराल, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा व्यवसाय चालू करताना कोणीतरी पहिल्यांदा सुरू करतोय किंवा कोणीतरी समजा नवीन चालू करतोय, कोणीतरी 3-4 व्यवसाय डुबलाय त्यानंतर हा करतोय, किंवा आणि असे वेगवेगळे, किंवा कोणतरी साईड बिझनेस करतोय. तर या तिन्ही कंडिशन्समध्ये माणूस केपेबिलिटीच्या हिशोबाने डाऊनला असतो. बरोबर आहे का ना? त्याच्यामुळे मी सांगेन का तो त्यांनी ना याच्यामध्ये नियोजन करताना, आता आपल्या ज्या कोंबड्या आहेत ह्यांचं शेडवरती खूप जास्त यांना हे नाही, तर तुम्ही डायरेक्ट पक्के शेड बांधायला जाऊ नका. कळतं आहे का? तुम्हाला जर रेंटेड स्पेस भेटत असेल तर रेंटेड स्पेस वापरा, काही हरकत नाही. कुठलंही तुम्ही ओन करायला जाऊ नका. शेवटला तुम्ही काही ओन करणार नाहीत. कळतं आहे का? तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, त्याला हळूहळू तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करा. रादर दॅन सगळे एकसाथ टाकण्यापेक्षा हळूहळू अपग्रेड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल का तुम्ही जे कमवताय त्याच्यामध्येच तुम्ही करत चाललं. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि सगळ्यात पहिले तर मार्केट नाही असं तुम्ही विचार करू नका. तुम्ही स्वतः मार्केटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. स्टार्टिंग तुम्ही करा. तुम्ही एक हात वाढवलं तर तिकडनं मार्केट तुम्हाला 2 हात देईल. आणि खूप जास्ती एकच याच्यामधनं कमवायचा असा विचार करू नका. तुम्ही थोडं प्रत्येक जागेमधनं कमवत बसले ना तर तुम्हाला जास्ती भेटेल. आणि तुम्ही विचार करा, प्रत्येक गोष्टीचा ॲनालिसिस करा का आपण इथून A to B मध्ये पोहोचण्यामध्ये इतकं खर्च होतं, B to C मध्ये माझा हा इथे खर्च कमी होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचा ॲनालिसिस तुम्ही करणं गरजेचं आहे. हा ॲनालिसिस मी तुम्हाला वाटेल की मी प्रत्यक्ष भेटूनच सांगू शकतो. तर सॅटर्डे संडेला मी ते अवेलेबल असेल तर त्या टायमाला मी तुम्हाला सांगू शकतो, किंवा माझ्या इथले लोकही सांगू शकतात. तर सॅटर्डे संडेला 8 ते 11 मध्ये इथे मी अवेलेबल असतो. त्या टायमाला मी तुम्हाला इथे सांगू शकतो. कारण की याच्यामध्ये खूप बारीक गोष्टी, जसे विराज मी तुला सांगितल्या स्वतः, तर त्या ॲनालिसिस सध्या व्हिडिओमध्ये सांगणं खूप डिफिकल्ट जाईल आणि व्हिडिओ पण तेवढा लेंथनिंग होऊन जाईल. प्रत्यक्षात, आणि ज्यालाही कोणाला पिल्लं पाहिजे असेल त्यांनी प्रत्यक्षात इथे येऊन घेऊन जा. ट्रान्सपोर्टमध्ये टाकण्याचा काही प्रयत्न करू नका. कारण की तुमचा पक्षी आहे, माझ्या दारातनं गेल्यानंतर हा तुमचा झाला तर त्याची पूर्ण जिम्मेदारी ही तुमची आहे. पण माझी एवढीच काळजी राहील का तो इथून तिथे व्यवस्थित पोचला पाहिजे. ट्रान्सपोर्टमध्ये टाकताना त्यांना कुठल्याही प्रकारचं
इतर कोंबड्यांपासून आजार लागणार. साधारणपणे गाडीतनं जाताना आपण पण समजा 8 तासाचा प्रवास असेल तर 4 वेळा थांबू आणि आपण नाश्ता पाणी करू, पण मग 8 तासाच्या प्रवासामध्ये या कोंबड्यांकडे कोण लक्ष देणार? तर ट्रान्सपोर्टेशन इज नॉट ए प्रॉब्लेम, बट इट शुड बी अकम्पनीड विथ कोणीतरी त्याच्यासोबत एक जिम्मेदार माणूस असणं गरजेचं आहे. ओके. जर कोणाचे पोल्ट्री फार्म असेल, जर कोणाकडे अंड्यामध्ये जर क्वांटिटी असेल किंवा अंडीमधून त्याला हॅचिंग करून पिल्लं जरी काढायची असेल तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तो अंडी जर इथे आणून द्याल तरी तुम्ही पिल्लं काढून देऊ शकता त्यांना? हो, 6 रुपये मी चार्ज करतो एका अंड्यामागे. तुम्ही माझ्याकडे आणून देऊ शकता. सेटअप मध्ये बघा, माझ्याकडे जनरेटर पण आहे. तर 70 kVचं जनरेटर आहे, म्हणजे छोटं लहान वगैरे पण नाही. 70 kVचं जनरेटर आहे. तर माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं आणि ऑल ऑटोमेटेड सिस्टम आहे. तर त्याच्यामुळे जर ह्युमिडिटी कमी झालं, टेम्परेचर कमी आहे, लाईट गेलं तर बझर्स वाजतात. तर त्याच्यामुळे ते लगेच चालू होण्याचा प्रबंध पण आहे. आणि ते ॲम्पल याच्यामध्ये लोक पण आहेत तर ते लक्ष देण्यासाठी, कारण का तुमच्या अंड्यांपेक्षा त्यात माझी पण अंडी लागलेली असतात, त्याची जास्ती काळजी आहे. तुमच्या अंड्यांची जिम्मेदारी माझी असेल. तुमची अंडी काय क्वालिटीची आहे त्याच्या हिशोबाने रिझल्ट भेटेल. माझ्या अंड्यांमध्ये मला सरासरी 85 to 90% रिझल्ट भेटतोय. ठीक आहे, थँक्स टू SM इन्क्युबेटर्स ज्यांनी मला हा इन्क्युबेटर दिला. ओके. सर, जे अंडं जे तुम्ही हॅचिंगसाठी जे आणून द्यावं हे साधारण किती दिवसाचं असावं? 7 दिवसाच्या आतमध्ये. मी बोलेलो फक्त 5 दिवसाची अंडी द्या. ओके. पण 7 दिवसाच्या आतल्या अंडी असेल तर त्यांच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल. ओके. जेवढी अंडी कमी दिवसाची असेल तेवढे तुम्हाला रिझल्ट, जेवढी पिल्लं 7 डेजच्या इनसाइडच्या अंड्यांमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. सर, थँक्यू आपल्या चॅनलला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. जर नवीन कोण बिझनेस करत असेल तर सरांकडे येऊन तुम्ही सॅटर्डे संडे गाईडसुद्धा घेऊ शकता. म्हणजे कुठलाही बिझनेस करायचा असेल तर पहिलं आपल्याला त्यातली माहिती असणे खूप गरजेचं आहे. कारण आपण त्या गोष्टी डायरेक्ट आपण आता लोक जास्त शिकलेत की डायरेक्ट लाखो रुपयांचे शेड बनवतात आणि त्याच्यामध्ये आणून पिल्लं टाकतात. मग ते शेडचं नियोजन कसं असावं? आता हे जी तुमची शेड आहे ही खूप सुंदर पद्धतीने बनवले, जे कमी खर्चामध्ये बनवले. बेसिकली कॉस्ट एफिशियंट आहे. सुंदर बसल्यापेक्षा कॉस्ट एफिशियंट आहे. एफिशियन्सी कुठे आणि किती दरामध्ये? त्याच्यामध्ये आता एक 6000 स्क्वेअर फीटचा याला 30 लाख रुपये कसंही खर्च येईल. 500 रुपये स्क्वेअर फीट पकडलं तरी पण साधारणपणे, जाळी बिळी सगळं तुम्ही पकडलं तर मग त्याची रिक्वायरमेंट काय? त्या तिथे तेवढे जाळी, हेवी जाळीची गरज आहे का? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस करून आहे ना, हा शेड मी जो डबल फ्लोअरचा आहे हा अवघ्या 3.5 लाखामध्ये बनवलेला आहे. ओके. ठीक आहे. तर तुम्ही हे विचार करू शकता का हा 10 टाइम्स लेसर द कॉस्ट आहे. तर कॉस्ट एफिशियन्सी आहे ना ही खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कॉस्ट एफिशियंट असेल, तुमच्यावरती कमी दबाव येईल आणि तुमच्यावर कमी दबाव असला तुम्ही स्वतः मुक्त पद्धतीने व्यवसाय करू शकता. मुक्त संचार फक्त कोंबड्याच नाही करणार, तर तुम्ही पण मुक्त पद्धतीने व्यवसाय करू शकता आणि मग त्या व्यवसायातनं तुम्ही बेनिफिट्स देऊ शकता लोकांना. साधारण हा जर बिझनेस करायचा असेल तर एक साधारण टाइम किती आहे? म्हणजे आपल्याला जर किती टाइम ह्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल आपला? कोंबडीचाच टाइम फ्रेम 5 महिने विकण्यासाठी, 4.5-5 महिने. ठीक आहे, तेवढा तर मिनिमम लागणार आहे. तुमच्याकडे माणसं असेल तर तुम्ही दिवसातनं एकदा या, इथे या आणि एक माणूस 1000 ते 2000 कोंबड्यांसाठी पुष्कळ झाला. कळतंय का? त्याचा 8-10 हजार रुपये जे काय पगार असेल त्याला खाणं पिणं सोडून तेवढं 10,000 पगार दिलं तरी पुष्कळ झालं. ठीक आहे, तर तो तुम्हाला तेवढं करावंच लागणार आहे. एक तर तुम्ही स्वतः असं तुमचं घरचं कोणी असेल तर तो माणसाची गरज नाही. एक माणूस 2 ते 3000 पक्ष्यांना व्यवस्थित पाळू शकतो. हां, 2000 तर मिनिमम पक्ष्यांना तो व्यवस्थित पाळू शकतो. त्याच्याहून जास्ती असतील तर तुम्हाला त्या प्रपोर्शननी वाढवावे लागतात. आता समजा तुमच्याकडे तुम्ही हॅचिंग ब्रूडिंग पण करताय, तुम्ही कटिंगचा पण माल विकताय, तुम्ही पक्षी पण, मग त्या टायमाला कसं आहे प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला वेगळा माणूस पाहिजे. मग तुम्हाला तिथे माणसांची गरज लागेल. तुम्ही हे नाही करू शकता जो लहान मुलांचं संगोपन करतोय पिल्लांचं त्यांनाच तुम्ही तिथे पाठवा. मग कसं डिसीज प्रोग्रेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात. क्वालिटी, कारण का वॅक्सिनेशन करताना हा आता समजा 1000 पिल्लांचं वॅक्सिनेशन इज नॉट जो, तर माझ्याकडे तर 3-3000 पिल्लांचं वॅक्सिनेशन होतं आहे. त्यांचं पण जो माणूस काम करतो त्याची पण तर क्वालिटी हेल्थ वाईज व्यवस्थित राहणं हे गरजेचं आहे, तरच तो लांब टिकेल. तर याच्यामध्ये ॲट्रिशन रेट खूप जास्ती आहे. ॲट्रिशन रेट म्हणजे माणसं सोडून जाण्याचं, तर तो कसा कमी करता येईल ते पण बघणं. तर हे सगळे छोटे छोटे चॅलेंजेस आहेत, मुद्दे आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके सर, थँक्यू आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल. नक्कीच आपण तुमच्या बिझनेसला नक्कीच आपल्या चॅनलकडनं सपोर्ट असेल, कधीही आपली काही गरज असेल तर नक्की आपल्याला तुम्हाला सपोर्ट करू. आणि आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपल्या प्रेक्षक यूएसला मेन म्हणजे जो कुक्कुटपालन करतो त्याच्यासाठी संपूर्ण खूप माहिती इम्पॉर्टंट्स आहेत. सो थँक्यू आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू.
खूप सुंदररीत्याने आपल्याला सरांना माहिती दिली आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहेत काही गोष्टी ज्या आपण नवीन सेटअप करतो त्या सरांनी आपल्याला सांगितल्या. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आजूबाजूला जो कोण मराठी उद्योजक असेल किंवा पोल्ट्री फार्म किंवा गोट फार्म किंवा फिश फार्मिंग करत असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आपण त्यांच्यावरती सुद्धा त्यांचे उद्योजक आहेत त्यांना आपण प्रोत्साहन करू, आपल्या चॅनलद्वारे त्यांचं प्रमोशनसुद्धा करू. सो तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर नक्की आपल्याला डिस्प्लेला नंबर दिसतो, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपण नक्की त्यांच्या फार्मवरती जाऊन व्हिजिट देऊ आणि योग्य ते आपण आपल्याला जे माहिती आहे त्याचं मार्गदर्शन आपण त्यांना करू.